निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। अहिल्यानगरमध्ये स्पा सेंटरवर छापा, देह विक्री रॅकेट उघड, 4 महिलांची सुटका केली आहे। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कारवाई। स्पा सेंटरच्या नावाखाली देह विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा नगरमध्ये उघडकीस आलाय। अहिल्यानगर मनमाड रस्त्यालगत असलेल्या साई मिडास इमारतीमध्ये कॅन्क्युम स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षानं बुधवारी छापा घालून कथित देह विक्रीचा व्यवसाय उघडकीस आणलाय। या कारवाईमध्ये 4 महिलांची सुटका करण्यात आली आहे। मालक, मॅनेजर, ग्राहक यांच्यासह 4 विरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारवाई दरम्यान रोख रक्कम, मोबाईल फोन आदी 60,100 रुपये किमतीचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आलाय। साई मिडास इमारतीच्या 2ऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या कॅन्क्युम मसाज पार्लर व स्पा सेंटरमध्ये महिलांना पैशांचं आमिष दाखवून पुरुष ग्राहकांबरोबर अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं जात होतं। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला ही माहिती प्राप्त झाली। या कक्षाचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांना गुप्त बातमीदारामार्फत ही माहिती मिळाली। माहिती मिळताच पोलीस पथकानं पंचांसह सापळा रचून बनावट ग्राहकाला स्पा सेंटरमध्ये पाठवण्यात आलं। त्यानंतर खात्री झाल्यानंतर रात्री 11:30 वाजेच्या दरम्यान पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकला। कारवाई दरम्यान स्पा सेंटरमध्ये मॅनेजर अनिकेत अशोक बचाटे वय वर्ष 27 राहणार कुंभारगाव तालुका करमाळा व कामगार काळूराम भीमा समिंदर वय वर्ष 28 राहणार मांडवगण फराटा तालुका शिरूर, ग्राहक सजन एस वय 45 राहणार केरळ हे आढळून आले। तपासादरम्यान स्पा सेंटरचा मालक संतोष गणेश बघे राहणार छत्रपती संभाजीनगर येथील असल्याची माहिती समोर आली आहे। स्पा सेंटरमधील विविध रूमची तपासणी केली असता एका खोलीत बनावट ग्राहकासोबत महिला आढळून आली। चौकशीत संबंधित महिलांनी स्पा सेंटरच्या नावाखाली देह विक्री करण्यास भाग पाडलं जात असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे। 4 महिलांची सुटका करण्यात आली असून मालक, मॅनेजर, कामगार व ग्राहक अशा 4 विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक वैद्य, निरीक्षक जगदीश भांबळ, उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार नितीन उगलमुगले, सुधीर खाडे, छाया रांधवन, अर्चना काळे आदींच्या पथकानं ही मोठी कारवाई केली आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, अहिल्यानगर। अधीक्षक मोहम्मद कासुद्दीन सर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरनं जे शहरातील मनमाड रोडवरील कुळीर मॉल समोर एका जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये ॲक्वॉम नावाचा स्पा आहे। त्या स्पा मध्ये स्पाच्या नावाखाली त्या ठिकाणी देह विक्रीचा म्हणजे पुरुषासोबत शरीर संबंध ठेवण्याबाबत महिलांना रूम उपलब्ध करून देण्याची माहिती मिळाल्यावरती एएसटी म्हणजे एएसटी पथक, तोपखाना पोलीस स्टेशन यांनी या ठिकाणी जाऊन कारवाई केलेली आहे। 4 ज्या ठिकाणी जे स्पा चालवणारे, ते मॅनेजर, त्या ठिकाणी तिथे काम करणारे व त्याचा जो मालक आहे आणि एक जे ग्राहक आहे, अशा 4 लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 4 ज्या पीडित महिला आहेत त्यांची त्या ठिकाणी सुटका करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावरती अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी ताब्यात आहेत आणि त्यांच्या अटकेची कारवाई करण्यात येणार आहे। तसेच हा जो स्पा आहे त्याचं जे काही इतर कोण तो चालवतो का, त्याचे काही मूळ मालक यापर्यंत तपास करण्यात येणार आहे। यातील जे मूळ मालक जे आहेत ते संतोष बघे आणि या अनिकेत बचाटे हे मॅनेजर आहे, त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि जो कोणी याच्यामध्ये असेल, जी काही लेअरिंग असणार आहे, जे काही ते निष्पन्न त्यानुसार पुढील जो तपास आहे पोलीस निरीक्षक भांबळ साहेब हे तोपखाना पोलीस प्रभारी स्वतः करत आहेत, तर त्या पद्धतीने कारवाई करण्यात